नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका जाधव पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तर आजचा व्हिडिओची सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगते की आजकाल प्रत्येकीला साडी नेसणं खूप कठीण जात आहे, त्यामुळे साडी नेसली जात नाही। तर त्यासाठी एक आपण छान असा ऑप्शन्स घेऊन आलेलो आहोत की जेणेकरून प्रत्येकीला साडी नेसणं खूप इझी जाईल। तर आपल्या नॉर्मल साडीचीच मी इथे साडी स्टिच केलेली आहे, जी आपण 1 सेकंदाच्या आत इथे नेसू शकतो। तर याचा हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला नक्की लक्षात येईल की तुम्ही घरी सुद्धा ही साडी शिवू शकता। जर तुम्हाला नाही स्टिचिंग येत नसेल तर तुमचा कोणी टेलर असेल त्यांच्याकडे तुम्ही शिवून घेऊ शकता। तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला आहे तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत तुमच्या शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे। तर चला आपण पाहूया त्याचा व्हिडिओ। तर ही स्टिच केलेली साडी आहे। जर तुम्हाला ह्या साडीचा स्टिचिंग व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवेन। तर याचा हा पदर आहे आणि ही साडी आहे। तिथे पाहू शकता तुम्ही ह्या मिऱ्या आहेत, तर ह्या मी स्टिच केलेल्या आहेत पूर्ण अशा। तर हा घालायला बघा तुम्ही आता किती इझी आहे। इथे मी इलास्टिक लावलेला आहे कारण त्यामुळे काय होईल की आपल्याला स्ट्रेचेबल राहते साडी आणि पटकन घालायला इझी जाते। तर हा फक्त तुम्हाला इथे नॉर्मल आपण पेटीकोटवर घालायचे आहे, नेसायचे आहे। तुम्ही जीन्स आणि याच्यावरती पण नेसू शकता तुम्ही पेटीकोट, जर नाही तुम्हाला हे करायचं असेल तर। इथं वन साइड सोडायची आहे। आता ही माझ्या क्लायंटची साडी आहे, त्यामुळे मी प्रॉपर इथे ब्लाउज बरोबर रॅप करून नाही दाखवू शकते। तर ही पूर्ण कशी दिसते मी तुम्हाला तेही दाखवेन। तर अशा प्रकारे साडी झालेली आहे आणि वन साइड तुम्हाला पाहिजे आहे तर तुम्ही वन साइड करू शकता, पिनअप करायचं आहे तर पिनअप करू शकता। तर पाहू शकता तुम्ही की हे किती पटकन घालायला नेसायला इझी राहते। इथे अजून ऑप्शन आहे आपल्याला की तुम्हाला पल्लू सुद्धा इथे सेटअप करू शकता तुम्ही, की पल्लू पण स्टिच करून भेटतो। तर जसं क्लायंटचं रिक्वायरमेंट असते तशी मी करून देते। तर इथे माझ्या क्लायंटनी पल्लू स्टिच करायला सांगितलेला नाहीये, त्यामुळे मी फक्त साडी स्टिच केलेली आहे इथे। तर तुम्हाला इथल्या जो प्लीट्स आहेत तर ह्या प्रॉपर पाहिजे असतील तर इथे तुम्ही असं हे करून पिनअप करू शकता, आणि नसेल तर तुम्ही नॉर्मली हे असं घेऊन सोडू शकता। जे लॉंग ब्लाउज वरती आपण घालायचं असेल तर या प्रकारे आपण साडी घालू शकतो।